जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 7 ते 8 हजार क्रेटची झाली आणि बाजारभाव थोडेसे वाढलेले पाहायला मिळाले। साधारण 50 रुपयांनी बाजारभाव एका क्रेटला वाढलेले आहेत। गावठी टोमॅटोला 200, 250, फार तर 250 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला आणि जी संकरित व्हरायटी आहे त्याला 200, 250, पावणे 300, एखादे 2 वकलं 300 रुपये किंवा त्याहून पेक्षा अधिकने देखील विक्री झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये थोड्या प्रमाणात बाजारभाव वाढल्यामुळे शेतकरी काही प्रमाणात समाधान व्यक्त करतोय। उन्हाळा अतिशय कडक आहे, टोमॅटो खराब झालेले आहेत, रोगराई वाढलेली आहे, व्हायरस वाढलेला आहे, उन्हामुळे टोमॅटो लवकर पक्व होत आहेत, त्यामुळे सध्या टोमॅटोची आवक खूपच घटलेली आहे। व्यापारी बांधवांनो, टोमॅटोचा बाजारभाव अधिक वाढायला हवा, बळीराजाची काळजी घ्या। तुम्ही देखील शेतकऱ्याचीच मुलं आहात, त्यामुळे ह्या बळीराजाला 4 पैसे अधिकचे मिळतील याबाबतची खबरदारी घ्या। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 7 ते 8 हजार क्रेटची झाली आणि गावठी टोमॅटोला बाजारभाव 200-250 रुपयापर्यंतचा मिळाला आणि संकरित व्हरायटीला 150 रुपयापासून तर 300, 350 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला। एखादं 2 वकलं 300 रुपयापेक्षा पुढे विक्री झाली असं व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आजूबाजूच्या तालुक्याबरोबरच इतर जिल्ह्यामधून देखील शेतकरी टोमॅटो विक्री करायला आणत असतात। शेतकरी बांधवांनो, काळजी घ्या, दूरवरनं येताना वाहन सावकाश चालवा, घरी आपलं कोणीतरी वाट पाहत असतं याची देखील खबरदारी घ्या। सध्या टोमॅटोला विविध रोगांचा प्रादुर्भाव आहे, व्हायरस वाढलेला आहे, खतं औषधांच्या किमती वाढलेल्या आहे, त्यामुळे हा मिळत असलेला बाजारभाव शेतकऱ्यांसाठी फारसा समाधानकारक नाही। किमान 500 रुपये एका क्रेटला बाजारभाव जर मिळाला तर कुठंतरी शेतकऱ्याचं अर्थकारण थोड्याफार प्रमाणामध्ये कव्हर होतं। बाजारभाव वाढावेत अशा प्रकारची अपेक्षा बळीराजाला आहे। सध्या उन्हाळा खूप कडक आहे, शेतकरी बांधवांनो, उष्माघाताचा परिणाम देखील होऊ शकतो। आपण काळजी घ्या, भरपूर पाणी प्या, शेतामध्ये काम करताना स्वतःची देखील काळजी घ्या। बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, आपण सुद्धा मार्केट कमिटीला सध्या एखादा फेरफटका मारा। व्यापारी शेतकरी यांच्यामध्ये अधिकाधिक समन्वय निर्माण कसा होईल याबाबतची देखील काळजी घ्या। नारायणगावचे व्यापारी आडतदार यांचं काम चांगलं आहे, पैसे वेळेवर मिळतात, शेतकरी बांधवांची त्या संदर्भामध्ये कुठलीही तक्रार नसते। आता त्यांची अपेक्षा एकच आहे की टोमॅटोचे बाजारभाव वाढावेत। व्यापारी बांधव सांगतायत आता बाजार वाढायला लागलेले आहेत, हे बाजारभाव अधिक वाढतील अशीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, विघ्न टाइम्स, नारायणगाव। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।